स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आहे संडे। संडे असल्यामुळे काही नवीन करावं आज असं ठरवलं आणि त्यामध्येच आज सहारा घरी होती, त्यामुळं काही मला आधारच होता। कामाचा नव्हता, पण ते स्वामिनीला बघायचा आधार होता, कारण ती जर उठलेली असेल तर माझे कोणतेच काम मी करू शकत नाही। रात्री कितीही घर आवरलं तरी सकाळी सगळ्याच बायांना मला वाटते घर हे पुन्हा आवरावंच लागतं। हे ब्लॉगिंग चॅनल ओपन करायच्या अगोदर मी दुपारी वेळ असला तर एक एक दीड दीड तास तरी मला वाटते सगळ्याच बाया आपण स्क्रोलिंग करत राहतो। ब्लॉगिंग चॅनल अनेक असे वेगवेगळे एंटरटेनमेंट आपण करतच राहतो। कसा वेळ निघून जाते हे मोबाईल बघण्यात आपल्याला कळतसुद्धा नाही। पण जेव्हापासून मी हे चॅनल ओपन केलं तेव्हापासून मला वेळच मिळत नाही की आपण मोबाईल घ्यावा आणि स्क्रोलिंग करत राहा। मला माझीच एडिटिंग करावं लागते। त्यानंतर आपण हे चॅनल ओपन करायचं असतं तर आपण अँगल कसे ठेवायचे, मोबाईल कुठे ठेवायचा, कुठून आपल्या सेटिंग बरोबर येईल। सॉरी, माझे बोलण्यात पण काही चुकत असेल, पण माझे हे सुरुवात आहे त्यामुळे मला माहीत आहे परफेक्ट मी कोणीच होऊ शकत नाही। पण हे असं सुरुवात केली आहे त्यामुळे मी आता व्ह्यूज किती आले मला हे सुद्धा बघत नाही आणि किती मला लोकांनी सबस्क्राईब केलं याकडे लक्ष न देता फक्त मला मेहनत करायची आहे आणि एक ना एक दिवस मला आणि जे पण लोकं मेहनत करत आहे त्यांनी हे सुरुवातीला व्ह्यूजकडे आणि आपले सबस्क्राईब किती होतात याकडे लक्ष न देता त्यांनी आपली मेहनत करावी। आणि मी अनेक आता तसेच स्क्रोलिंग करताना तसेच आपण व्हिडिओसुद्धा बघतो की किती दिवसात मला सक्सेस भेटेल हे ते। पण मला माहीत आहे आणि रोज जर मेहनत केली, डेली जर ब्लॉगिंग केली आणि मेहनत करत कधी कोणाला लवकर सक्सेस मिळते तर कधी कोणाला 1 वर्ष, दीड वर्ष लागते। पण त्या पेशन्स लेव्हल असणं आवश्यक आहे। तर आता मी ठरवलं आहे की तिकडे लक्ष न देता, कारण 2 वर्षापूर्वी मी 2-3 वर्षा अगोदर मी एक चॅनल काढलं होतं। ते ग्रामर शिकवत होती त्याच्यावर, कारण मी अगोदर ट्युशन पण घ्यायची। पण हे माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी म्हणजे प्रेग्नन्सीमध्येच तेव्हा ट्युशन पण बंद केली। त्यामुळे आता काही ना काही करावं आणि हे चॅनल ओपन करायचं हे सुद्धा माझ्या मनात नव्हतं। पण माझे मोठी बहीण तिनेच मला सजेस्ट केलं की तुझी मुलगी लहान असल्यामुळे तू स्वतःलाच मी कारणं देत आहे। आता माझी मुलगी लहान आहे तर मी काही करू शकत नाही। मग तिने मला सजेस्ट केलं आहे की तू माझ्यासाठी तरी तू 1 महिना तरी व्हिडिओज टाकून पहा आणि तू काय फरक पडते तू पहा। पण जसं मी चॅनल ओपन केलं मला माझ्यातच फरक असा जाणवत आहे, कारण मी स्वतःला नेहमी माझी मुलगी लहान आहे त्यामुळे मी आणि मला बाबावर पण लक्ष द्यावं लागते, कारण ते पण ते लहान मुलासारखेच झालेले आहे। त्यांना आता कोणतीच गोष्ट लक्षात राहत नाही। असे स्वतःच आपलं घर कोणतं आहे हे सुद्धा लक्षात नाही राहत त्यांच्या। ते कधी असे घराच्या बाहेर दरवाजा उघडून मी माझ्या घरी जात आहे ते म्हणजे ते पहिल्या गोष्टी आता आठवत आहे त्यांना आयुष्यातल्या। त्यामुळे त्यांच्याकडे पण मला लक्ष द्यावं लागत आहे आणि मी स्वतःलाच एक कारणे देत होती की मी कोणतंच काही माझं मन एकतर त्या याच्यात पण लागलं होतं की ट्युशन माझी बंद पडली, 2 वर्ष झाले। त्याच्यात पण माझं इच्छा आहे आणि ते चॅनल माझं मीच पुढं मेहनत त्याच्यावर करू नाही शकली आणि मला वाटते त्याच्यात पण मी काही चुका केलेल्या आहेत। त्या कशा की मी दुसऱ्याचे चॅनल बघत होती आणि तसेच मी चॅनल बघताना दुसऱ्याची कॉपी करून म्हणजे कसे मी ग्रामरचे व्हिडिओ टाकत होती आणि तेव्हा व्ह्यूज चांगले आले। पण दुसऱ्याचे जेव्हा मी चॅनल बघितले आणि त्यात मला दुसऱ्यांच्याबद्दल माहीत झालं की ते कन्व्हर्सेशन व्हिडिओ आहेत ते मी करायला लागले आणि तसेच व्हिडिओ टाकायला लागली। त्यानंतर व्ह्यूज कमी झाले, जास्त त्याच्यावर व्ह्यूज सबस्क्रायबर नव्हते, 180 सबस्क्रायबर होते त्यावर। पण ते करताना खूप स्ट्रगल करावं लागतं आणि हे जे ब्लॉगिंग करतो, मला आधी वाटायचं ब्लॉगिंग चॅनल काय आपला कॅमेरा ठेवला आणि तसंच आपली ब्लॉगिंग होईल। पण हे सोपं नसतं। जेव्हा आपण स्वतः कोणतीही गोष्टी करून पाहतो तेव्हाच आपल्याला आणि 4 लोकांची भीती पण। अरे, माझ्याही मनात नव्हतं की हे ब्लॉगिंग चॅनल ओपन करावं, 4 लोकं काय म्हणतील? पण माझ्या बहिणीने मला म्हटलं, "4 लोकांचा विचार तू करू नको, तू आपलं पहा, दुसरे लोकं आपलं घर चालवायला येत नाही." त्यामुळे मी पण विचार केला की आपलं हे चॅनल सुरुवात करावी। जसं तिनं म्हटलं तसंच ती तर बहीण असल्यामुळे ती तर आपलं चांगलंच बघणार आहे बहिणीचं। आणि हेच नाही तर ट्युशन घेण्यासाठी पण
3-4 वर्ष मला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नव्हता, पण ती आधी पण मला म्हणायची की तू ट्युशन चालू कर आणि त्यानंतर केली ट्युशन. 3-4 वर्षात चांगला ग्रोथ झाला ट्युशनमध्ये पण आणि कॉन्फिडन्स पण वाढला. आणि जसे जसे तुम्ही मेहनत कराल, आताही मला माहीत आहे की मी परफेक्ट नाही आहे आणि माझ्या बोलण्यात पण काही चुकत असेल आणि ब्लॉगिंग करताना पण काही मिस्टेक होत असेल, पण ह्या मिस्टेक हे सगळ्यांच्याच इकडून होतात. तशा परफेक्ट कोणीच नसतं. आणि टीचिंगमध्ये पण आपण कितीही टीचिंग करत असलो तरी आपला स्टुडंट बनून आपल्याला शिकावं लागतं. तसे मी आतासुद्धा मला पुढं पण ट्युशन सुरू करायची आहे. त्यामुळे आतासुद्धा मी स्टुडंट म्हणूनच लर्निंग करते त्यासाठी आणि नोट्स पण तयार करते. हे सगळं तुम्हाला कसा वाटला लाईक, शेअर आणि